रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा आमचा पायी नर्मदा परिक्रमा तिसरा दिवस. सकाळी लवकर उठून आमच्या पुढच्या दिशेला आम्ही मार्गस्थ झालो. तेवढ्यात या बाबाजींनी आम्हाला चहा पिण्यासाठी त्यांच्या आश्रमावर बोलवलं. हे आपल्या महाराष्ट्रामधलेच आहेत. थंडी तर खूपच होती, पण मैयाच्या एकदा वाटेने लागलो की काहीच असं वाटत नाही की काय होईल म्हणून. कोणी बालभोग देते, कोणी चहा पाणी, सगळी व्यवस्था खूपच सुंदर चालू आहे. नंतर आम्ही वेदा आणि नर्मदा मैयाचा संगम बघून समोर मार्गस्थ झालो. कधी कधी अशा नर्मदा मैयाच्या या किनाऱ्याने चालून खूप आनंद घेतो. कधी कधी आपल्या जवळील बालभोग घेऊन समोर जावं लागते. नंतर आम्ही आलो या कटोरा गावी. येथे तर खूपच सुंदर असे आश्रम आहे. आश्रमामध्ये आल्यानंतर त्यांची बोलण्याची पद्धत, जेव घालण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. नर्मदा मैया कशाची कमी नाही पडू. मांडवी ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर एक वेगळंच मार्गदर्शन आम्हाला ऐकायला भेटले. त्यांनी खूपच सुंदर असं मार्गदर्शन केलं. मांडवी ऋषी हे तपस्येला बसले होते. तेवढ्यातच एक चोरटा त्यांच्या जवळ आला आणि त्या चोरट्याजवळचं जे सोनं वगैरे आहे ते त्यांच्या जवळ सोडून गेला. राजांच्या प्रधानाने जो चोरीचा दोष होता तो मांडवी ऋषींना लावला होता. या गुफामध्ये मांडवी ऋषींची जी समाधी आहे ती आम्हाला पाहायला भेटली. मांडवी ऋषींचं स्थळ बघून आम्ही आमच्या पुढच्या दिशेने मार्गस्थ झालो. तेवढ्यातच महेश्वर अहिल्यादेवी होळकर यांचा जो किल्ल्याचा किनारा आहे तो पाहायला भेटला. आमचे कृष्णा बाबा म्हणले माझा थोडा फोटोशूट वगैरे करून घे. थोडाच फोटोशूट वगैरे करून आम्ही पुढच्या दिशेने मार्गस्थ झालो. समोर या आम्हाला सियाराम मंदिरामध्ये खूप सुंदर अशी चहा पाण्याची व्यवस्था यांनी गाववासियांनी केली आणि समोर मार्गस्थ झालो. तेवढ्यातच या बाबांनी आम्हाला बालभोग देऊन पुढे समोर दिशा दाखवून दिली. नंतर आम्हाला या वातावरणाचा खूपच आनंद मिळत होता आणि संध्याकाळची वेळ होत होती. तर या खंडोबारायांनी आम्हाला दिशा दाखवत या आश्रमावरती आणले. तर दिवसभर चालून आम्ही खूपच थकलो होतो. नंतर हे अन्नपूर्णा आश्रम हे नर्मदा मैयाच्या तटावरती आहे. आश्रमामध्ये खूप सुंदर अशी व्यवस्था दिसत होती. नंतर हे आश्रमावरचे विद्यार्थी खूपच सुंदर खेळ खेळत होते.